मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे 10,000 A to Z सर्व प्रकारचे इंग्लिश शब्द या सिरीजमध्ये. ज्या ठिकाणी आज आपण दुसरा पार्ट पाहतोय. याच्या पूर्वीचा व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर तुम्ही खरेदी करू शकता 1 रुपयामध्ये. या नंबरवरती तुम्हाला हे करायचं आहे, 1 रुपया सेंड करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तर बघा, त्याच्यासाठी हा कोड आहे तो पण पाठवा, जेणेकरून याच पार्टची तुम्हाला PDF देण्यात येईल. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्या ठिकाणी आपण स्पोकन इंग्लिश कोर्ससुद्धा पाहतोय आणि इंग्लिश शब्दसाठा वाढवा यासाठी सिरीजसुद्धा पाहतोय. तसंच MPSC UPSC या विषयांशी रिलेटेड व्हिडिओजसुद्धा या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतात. बघा तर मित्रांनो, सुरुवात करूया. पहिला शब्द तुमच्या समोर आहे बॅग, ज्याला आपण पिशवी किंवा बॅग असं म्हणतो. हा पहिला अर्थ आहे. तसंच पटकावणे किंवा मिळवणे क्रियापद म्हणून या अर्थाने आपण वापरतो. तसंच शिकार हा तिसरा अर्थ आहे. ज्यावेळेस आपण क्रियापद म्हणून वापरतो त्यावेळेस बॅग, बॅग्ड आणि बॅग्ड अशा प्रकारची 3 रूपं आपण लिहितो. हे पण लक्षात ठेवा. बघा, जसं की वाक्य, माझी पिशवी खूप जड आहे. पिशवी म्हणजेच काय, बॅग. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना काय करणार तुम्ही, माय बॅग इज व्हेरी हेवी. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट करणार. तुम्ही प्रेझेंटमधली वाक्यरचना आहे, हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. बघा मित्रांनो, दुसरं वाक्य आहे पटकावणे किंवा मिळवणे. हे क्रियापद म्हणून वापरतो. जसं की त्याने ती नोकरी पटकावली. त्याने ती नोकरी पटकावली. ही बॅग्ड दॅट जॉब. ठीक आहे, तर आपण पाहिलं की काय केले, क्रियापद म्हणून या ठिकाणी दुसरं रूप वापरलंय, कारण हे सिंपल पास्ट मधली वाक्यरचना आहे. ठीक आहे, दुसरा अर्थ पण लक्षात ठेवा, पटकावणे किंवा मिळवणे. आणि तिसरा अर्थ आहे शिकार. जसं की शिकाऱ्याने त्या दिवशी भरपूर शिकार केली. वाक्य कसं होणार, द हंटर गॉट अ गुड बॅग दॅट डे. अशा प्रकारे या ठिकाणी शिकार म्हणून हा शब्द वापरलेला आहे, बॅग. हे पण लक्षात ठेवा. बघा, पुढचा जो शब्द आहे तो आहे बर्थ. पहिला अर्थ होतो जन्म, दुसरा होतो उत्पत्ती किंवा सुरुवात, आणि तिसरा होतो कुळ किंवा वंश. तर बघा, वाक्य आहे माझ्या बहिणीचा जन्म सोमवारी झाला. वाक्य ट्रान्सलेट कसं होणार, माय सिस्टर्स बर्थ वॉज ऑन मंडे. तर या ठिकाणी बर्थ म्हणजेच जन्म म्हणून आपण हा शब्द वापरलेला आहे. दुसरा आहे बघा, या संस्थेची उत्पत्ती 1950 मध्ये झाली किंवा सुरुवात 1950 मध्ये झाली. वाक्य ट्रान्सलेट होणार, दिस ऑर्गनायझेशन हॅड इट्स बर्थ इन 1950. तर बघा, या ठिकाणी जी उत्पत्ती हा शब्द आहे, जो उत्पत्ती हा शब्द आहे त्याच्यासाठी आपण बर्थ हा शब्द वापरला, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा जो शब्द आहे कुळ किंवा वंश. वाक्य, तो उच्च कुळातील आहे. तो उच्च कुळातील आहे. ही इज ऑफ नोबल बर्थ. तर या ठिकाणी बर्थ म्हणून आपण कुळ हा शब्द वापरलाय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 3 अर्थ समजले बर्थचे कोणकोणते, जन्म, उत्पत्ती किंवा सुरुवात, आणि तिसरा आहे ते कुळ किंवा वंश. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अबाव. तर याचा पहिला अर्थ होतो वर किंवा वरती, दुसरा होतो पेक्षा जास्त किंवा अधिक, तिसरा होतो श्रेष्ठ किंवा उच्च दर्जाचा, आणि चौथा होतो वरील किंवा वर उल्लेखलेले. ठीक आहे, जसं की बघा, पंखा छताच्या वर आहे. पंखा छताच्या वर आहे. वाक्य ट्रान्सलेट होणार, द फॅन इज अबाव द सिलिंग. या ठिकाणी वर साठी आपण कशाचा वापर केलाय, अबावचा, हे लक्षात ठेवा. दुसरं वाक्य बघा, त्याचे वय 20 वर्षापेक्षा जास्त आहे. हिज एज, त्याचे वय, इज अबाउट 20 years. तर बघा, या ठिकाणी पेक्षा जास्त, कशापेक्षा, 20 वर्षापेक्षा. तर पेक्षा जास्त जे आहे त्याच्यासाठी आपण हा शब्द वापरलाय, किंवा 20 वर्षापेक्षा अधिक आहे अशा वेळेस पण आपण हा शब्द वापरतो, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा जो अर्थ होता श्रेष्ठ किंवा उच्च दर्जाचा. त्याच्यासाठी कसं, तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो. वाक्य ट्रान्सलेट होणार, ही कन्सिडर्स हिमसेल्फ अबाव ऑदर्स. तर बघा, या ठिकाणी काय येणार, काय वापरले, अबाव
अबाव हा शब्द कशासाठी वापरला? इतरांपेक्षा, ठीक आहे, श्रेष्ठ म्हणजे त्याच्यासाठी, श्रेष्ठ इतरांशी तुलना करण्यासाठी. आणि चौथा जो अर्थ आहे तो आहे वरील किंवा वर उल्लेखलेले. जसं की वाक्य वरील माहिती नीट वाचा, प्लीज रीड द अबाव इन्फॉर्मेशन केअरफुली. या ठिकाणी वरील किंवा वर उल्लेखलेले जे आहे त्याच्यासाठी अबाव हा शब्द वापरलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर अबावसाठी कोणकोणते अर्थ आपण पाहिले? वर किंवा वरती, पेक्षा जास्त किंवा अधिक, श्रेष्ठ किंवा उच्च दर्जाचे, वरील किंवा वर उल्लेखलेले. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा जो शब्द आहे तो आहे अमेज. हे क्रियापद म्हणून ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस त्याचं दुसरं आणि तिसरं रूप अमेज्ड, अमेज्ड असं होतं, फक्त डी आपण शेवटी लावतो. याचा पहिला अर्थ जो होतो तो होतो आश्चर्यचकित करणे, ठीक आहे, आणि दुसरा होतो थक्क किंवा अवाक करणे. ठीक आहे, दोन्ही अर्थ लक्षात ठेवा. वाक्य बघा, त्याच्या बुद्धिमत्तेने मला आश्चर्यचकित केले. हीज इंटेलिजन्स, त्याची बुद्धिमत्ता. ठीक आहे, अमेज्ड मी, काय केलं? आश्चर्यचकित केलं, अमेज्ड. या ठिकाणी आश्चर्यचकित करण्यासाठी वापरलंय. तर दुसरं बघा, तिच्या नृत्याने सर्वांना थक्क केले. हर डान्स अमेज्ड एव्हरीवन. ठीक आहे, थक्क किंवा अवाक करणे क्रियापद म्हणूनच या ठिकाणी पण वापरले, हे लक्षात ठेवा. दोन्ही अर्थ आश्चर्यचकित करणे, थक्क किंवा अवाक करणे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा जो शब्द आहे तो आहे बॉल म्हणजे चेंडू. पहिला अर्थ, दुसरा नृत्य समारंभ आणि तिसरा खूप मजा. तिने अर्थ लक्षात ठेवा. ठीक आहे. वाक्य बघा, मुले मैदानात चेंडू खेळत आहेत. वाक्य कसं होणार? चिल्ड्रन आर प्लेइंग, मुले खेळत आहेत, बॉल इन द ग्राउंड. तर या ठिकाणी जे चेंडू हा शब्द आहे जो, त्याच्यासाठी काय केलं आपण? बॉल हा शब्द वापरला, हे लक्षात ठेवा. पुढे आहे राजवाड्यात भव्य नृत्य समारंभ झाला. अ ग्रँड बॉल, अ ग्रँड बॉल. ठीक आहे, नृत्य समारंभ ऑज हेल्ड ॲट द पॅलेस. तर या ठिकाणी पण लक्षात ठेवा, नृत्य समारंभ याच्यासाठी कुठला शब्द वापरलाय? बॉल. आणि तिसरं जे वाक्य आहे ते आहे, काल रात्री खूप मजा आली. वी हॅड अ बॉल लास्ट नाईट. तर खूप मजा, याच्यासाठी हा बॉल शब्द वापरलाय, हे पण लक्षात ठेवा. तिन्ही अर्थ लक्षात ठेवा, चेंडू, नृत्य समारंभ आणि खूप मजा. ठीक आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे बघा बीट. काय आहे? बीट हा बाईटचं दुसरं रूप आहे. बाईटचं दुसरं रूप आहे बीट, हे लक्षात ठेवा. बाईट, बीट, बिटन. त्यावेळेस क्रियापद म्हणून आपण वापरतो त्यावेळेस हे तिन्ही रूप आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. आता पहिला अर्थ बघा, या बीटचा काय होतो? थोडेसे किंवा थोडा. जसे की मला थोडेसे पाणी दे, गिव्ह मी अ बीट ऑफ वॉटर. ठीक आहे, तर थोडेसे याच्यासाठी कोणता शब्द वापरलाय? बीट. दुसरा आहे तुकडा. भाकरीचा एक तुकडा खाल्ला. आय एट बीट ऑफ ब्रेड, एक तुकडा. याच्यासाठी कुठला शब्द? बीट, तुकडा. पुढे बघा, पुढचा जो अर्थ आहे तो आहे चावला. बघा, बाईट, बीट आणि बिटन. जो चावणे आहे, चावणे म्हणजेच काय? बाईट याचं दुसरं रूप आहे. भूतकाळामध्ये चावला झालं ते. ठीक आहे. जसं की वाक्य बघा, कुत्र्याने त्याला चावले. द डॉग बीट हिम. ठीक आहे, द डॉग बीट हिम. बीट म्हणजे काय? बाईटचं दुसरं रूप म्हणून. ठीक आहे. पुढे बघा, चौथं रूप जे आहे ते आहे बीट, संगणकातील. ठीक आहे, युनिट आहे हे एक. जसं की हा डेटा 8 बीट मध्ये साठवला आहे. दिस डेटा इज स्टोर्ड इन 8 बीट्स. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी हे बीट, संगणकातील बीट म्हणून या ठिकाणी वापरले. ठीक आहे. चार अर्थ लक्षात राहतील, थोडेसे किंवा थोडा, तुकडा, बाईटचं दुसरं रूप आणि बीट, संगणकातील. पुढे बघा, पुढचा जो शब्द आहे ॲब्सोल्यूट. पहिला अर्थ होतो पूर्ण किंवा संपूर्ण. दुसरा अर्थ होतो निरपेक्ष किंवा बिनशर्त. तिसरा अगदी खरे किंवा नक्कीच. जसं की बघा, तो संपूर्ण खोटे बोलत आहे. ही इज टेलिंग ॲन ॲब्सोल्यूट लाय. तर या ठिकाणी संपूर्ण याच्यासाठी कुठला शब्द वापरलाय? ॲब्सोल्यूट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आहे राजाकडे निरपेक्ष सत्ता होती. द किंग हॅड ॲब्सोल्यूट पॉवर. तर या ठिकाणी निरपेक्ष याच्यासाठी आपण ॲब्सोल्यूट हा शब्द वापरलाय. ठीक आहे. पुढे आहे अगदी खरे, नक्कीच. तिसरा अर्थ आहे, हे अगदी पूर्ण सत्य आहे. दिस इज द ॲब्सोल्यूट ट्रू. तर बघा, पूर्ण याच्यासाठी काय केलंय? ॲब्सोल्यूट शब्द वापरलाय.
पूर्ण किंवा संपूर्ण, निरपेक्ष किंवा बिनशर्त आणि अगदी खरे किंवा नक्कीच, हे तिन्ही अर्थाने आपण हा शब्द वापरतो. मित्रांनो, तुम्हाला वाक्यरचना माहीत नसतील तर तुम्ही स्पोकन इंग्लिश कोर्स सुद्धा जो की आपण सोबतच अपलोड करतोय तो पहा, जेणेकरून प्रत्येक वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे तुम्हाला सहजपणे समजून जाईल. पुढे बघा, पुढचा जो शब्द आहे तो आहे अमंग. याचा पहिला अर्थ होतो मध्य किंवा दरम्यान आणि दुसरा होतो पैकी एक. जसं की ज्यावेळेस आपण मध्य किंवा दरम्यान हा शब्द वापरतो त्यावेळेस तीन किंवा अधिक यांच्यामध्ये, तीन किंवा तीनपेक्षा अधिक यांच्यामध्ये याच्यासाठी हा शब्द वापरायचा. तर बघा, मुलांमध्ये मिठाई वाटली गेली, स्वीट्स वर डिस्ट्रीब्युटेड अमंग द चिल्ड्रन. तर या ठिकाणी अमंग हा शब्द जो आहे आपण मध्य किंवा दरम्यान यासाठी वापरलाय, मुलांमध्ये. ठीक आहे, याच्यासाठी. दुसरं जे वाक्य आहे तो आमच्यापैकी सर्वात हुशार आहे. आमच्यापैकी म्हणजे ही इज द स्मार्टेस्ट बॉय अमंग अस. तर या ठिकाणी पण पैकी एक, आमच्यापैकी एक म्हणून हा शब्द वापरलाय. ठीक आहे, दोन्ही अर्थ लक्षात ठेवा. बघा, मध्य किंवा दरम्यान ज्यावेळेस तीन किंवा तीनपेक्षा अधिक असतील त्यावेळेस तुम्ही याच्यासाठी अमंग शब्द वापरणार आणि पैकी एक. पुढे बघा मित्रांनो, पुढचा शब्द आहे बँक. बँक याचा पहिला अर्थ होतो बँक, दुसरा होतो नदी काठ किंवा किनारा. आणखीन अर्थ आहेत बघा, पुढे आपण पाहूया. ज्यावेळेस आपण हे क्रियापद म्हणून वापरतो त्यावेळेस बँक्ड आणि बँक्ड. ठीक आहे, तर बँकच्या शेवटी ईडी लावून आपण दुसरं आणि तिसरं रूप बनवतो, हे पण लक्षात ठेवा. वाक्य बघा, मी बँकेत पैसे जमा केले. मी बँकेत पैसे जमा केले. आय डिपॉझिट मनी इन द बँक. तर या ठिकाणी बघा काय, बँक. ठीक आहे, संस्था ज्या ठिकाणी आपण पैसे जमा करतो आहे. बघा, आम्ही नदीकाठी बसलो होतो. वी वर सिटिंग, आम्ही बसलो होतो ऑन द बँक ऑफ द रिव्हर. तर या ठिकाणी जो नदी काठ आहे याच्यासाठी बँक हा शब्द वापरलाय, हे पण लक्षात ठेवा. पुढचा जो तिसरा अर्थ आहे तो आहे साठा किंवा संग्रह. चौथा आहे अवलंबून असणे आणि पाचवा आहे बँकेत जमा करणे. वाक्य आहे बघा, रक्तपेढीत रक्त साठवले जाते. ब्लड इज स्टोर्ड इन अ ब्लड बँक. तर या ठिकाणी ही जी बँक आहे, साठा किंवा संग्रह, याच्यासाठी हा शब्द वापरलाय. पुढे आहे बघा, अवलंबून असणे. मी तुझ्यावर अवलंबून आहे. आय एम बँकिंग ऑन यू. तर या ठिकाणी क्रियापद म्हणून वापरलंय. ठीक आहे, पुढचा आहे त्याने आज पगार बँकेत जमा केला. ही बँक्ड हिज सॅलरी टुडे. तर या ठिकाणी पण काय, क्रियापद म्हणून वापरलंय, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण चार अर्थ पाहिले बँकेचे. एक होतं बँक, ज्याला आपण बँक म्हणतो. दुसरा आहे काठ किंवा किनारा. तिसरा आहे साठा किंवा संग्रह. चौथा आहे अवलंबून असणे आणि पाचवा आहे बँकेत जमा करणे. पाचचे पाच अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो, पुढचा शब्द आहे ब्लॅक. पहिला अर्थ होतो काळा, रंग म्हणून. दुसरा होतो अंधार किंवा काळोख. चौथा होतो काळ्या बाजाराशी संबंधित. वाक्य बघा, त्याने काळा शर्ट घातला आहे. ही इज वेअरिंग अ ब्लॅक शर्ट. तर या ठिकाणी काळा याच्यासाठी हा शब्द वापरलाय. तर वाक्य आहे बघा, रात्री आकाश पूर्ण काळोख्याने भरले होते. द स्काय वॉज कम्प्लिटली ब्लॅक ॲट नाईट. तर काळोख, पूर्ण काळोख, अंधार याच्यासाठी हा शब्द वापरलाय, काय, ब्लॅक. पुढे आहे त्याने काळ्या बाजारात वस्तू विकल्या. ही सोल्ड गुड्स इन द ब्लॅक मार्केट. तर या ठिकाणी बघा, ब्लॅक काळ्या बाजाराशी संबंधित या अर्थाने शब्द वापरलाय. तर बघा, अशा प्रकारे मित्रांनो आपण 20 शब्द पूर्ण केले. आपला जो प्रवास आहे तो 10,000 शब्दापर्यंत आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.